पक्षी अंगणे उतरती ते का गुंतूनिया राहती तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दोरी वस्ते कर वस्ते आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दोरी एका जनार्दनी शरण ऐसे असता कवण तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दोरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता मुक्त केवले ते जोडते भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज आदी करून सकल संत महात्म्यांना वंदन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करू. आज चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग देऊचे साधू संत हृदय सम्राट स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती स्मरता निवृत्ती पावलो स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती संसाराची शांती झाली मा ज्ञान देवा पावलो विसावा ज्ञान देवा पावलो विसावा ज्ञान देवा पावलो विसावा नमिता ज्ञान देवा पावलो विसावा हरीचा हेवा विसरलो हेवा विचारालो हेवा ब्रह्म विचारालो. आपण या ठिकाणी काय निमित्त जमलोय सगळ्यांना ज्ञात आहे. कैलासवासी त्र्यंबकराव मुरलीधर झणकर काकांना यह लोकाची यात्रा सोडून विठ्ठल विठ्ठल काकांच्या पश्चामध्ये श्री त्यांच्या धर्मपत्नी काकांच्या सिंधुबाई त्र्यंबक झणकर मंगलताई संगीताताई ह्या दोन मुली आहेत. विवेकदादा आणि धनंजय दादा यांच्या जीवनातील वडील नावाचं छत्र हरपलंय. वडिलांना यह लोकाची यात्रा सोडून निज धामाला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय आणि या सत अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला जागृती देत आहेत, सावध करतायत. अभंग नाथ महाराजांचा आहे, तुम्हाला आम्हाला सावध करतायत, पण एक दृष्टांत देऊन सावध करतायत. तो म्हणजे दृष्टांत पक्षाचा. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतूनिया राहती. आमचे नाथ महाराज म्हणतात, बाबा ज्या मृत्यूलोकामध्ये आपण जन्माला आलोय, मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर हा मरका लोक आहे, नासका लोक आहे, जाणारा लोक आहे. अरे बाबा, या मृत्यू लोकाची देवता मरण आहेत, स्वर्गाची देवता इंद्र आहेत, कैलासाची देवता भोले बाबा आहेत, पाताळाची देवता शेष आहे, तशी मृत्यू लोकाची देवता मरण आहे. अरे मृत्यू लोकाची देवता जर मरण असेल तर आपण मरणाकडे पाठ फिरू नये, मरणाच्या बाबतीमध्ये बेसावध राहू नये. आज कैलासवासी त्र्यंबक काकांना जाऊन यह लोकाची यात्रा सोडून निज धामाला जाऊन जवळपास
एक वर्ष पूर्ण झालंय. या श्रद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहोत. शेवटची आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळे आप्तेष्ट नातेवाईक दुःखांकी शोकाकुल परिवार, या परिवारामधील वडील नावाचं छत्र हरपलंय. आपल्यामधून जाऊन त्यांना हे लोकांची यात्रा सोडून निजधामाला जाऊन एक वर्ष पूर्ण झालंय. आणि या श्रद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहोत. विठ्ठल 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 या अभंगामधून नाथ महाराज तुम्हाला आम्हाला सावध करतायत. हो, जातस्य हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराज सावधानतेचा इशारा देत आहेत. महाराज सावध करतायत. या मृत्यू लोकामध्ये जीव म्हणून जन्माला आलोय, प्रत्येक जण मरण्यासाठी आलोय. मला सांगा, या मृत्यू लोकामध्ये कोण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला आणि या मृत्यू लोकामध्ये अमर राहिला? अरे मृत्यू लोकाची देवता मरण आहे. दोन गोष्टीला माणसाने कधी विसरायचं नाही. दो बात को तुम मत बोलना जो चाहे कल्याण, एक मौत को दुजी श्री भगवान. एक मरणाला विसरायचं नाही, एक देवाला विसरायचं नाही. मरणाला का विसरायचं नाही? जे लोक मरणाला विसरतात ते विलासी बनतायत आणि जे लोक देवाला विसरतात ते उन्मत्त बनतायत. म्हणून माणसाने मरणाला कधी विसरू नये, एक देवाला विसरू नये आणि जन्म देणाऱ्या मायबापाला माणसाने विसरू नये. जन्म देणाऱ्या माणसाला मायबापाला का विसरू नये सांगू तुम्हाला. जोपर्यंत घरामध्ये मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे आणि गेल्यानंतर त्यांच्या नावाने अन्नदान पिंडदान वस्त्रदान ज्ञानदान द्रव्यदान हे झालं पाहिजे. जोपर्यंत एखादी व्यक्ती घरामध्ये जिवंत आहे तोपर्यंत सेवा केली पाहिजे. पण आपण तसं करत नाही, आपल्याकडून तसं घडत नाही. असं का घडत नाही याचं कारण माहिती आहे तुम्हाला? माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत घरामध्ये मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांना एक टायमाचं जेवण सुद्धा विचारत नाही. पण गेल्यानंतर लोक पिंडदानाच्या दिवशी अन्नदानामध्ये काय काय बनवतात खायला. पण जोपर्यंत घरामध्ये मायबाप जिवंत आहे ना राजा हो, तोपर्यंत त्यांची सेवा करा. तुकाराम महाराज म्हणतात, जित्या माय बापान गाली अन्न, जित्या माय बापान गाली अन्न, मेल्या प्रेतावरी करी पिंडदान, मेल्या प्रेतावरी करी पिंडदान, जित्या माय बापान गाली अन्न, जित्या माय बापान गाली अन्न. जोपर्यंत मायबाप घरामध्ये जिवंत आहे ना दादा, तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे. आज सकाळीच प्रवचन करून आलो. त्या प्रवचनाच्या माध्यमातून मी हे सांगितलं, 70% लोक समाजामध्ये पाहिले तर मायबापाला सांभाळत नाही. 70% लोक दुःखी आहेत. याचं कारण आहे की लोक आपण स्वभावता जन्म देणाऱ्या मायबापाला विसरलो. और बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत बंगला को, हे सगळं आपल्याकडे आहेत, पण आपण जन्म देणाऱ्या मायबापाला विसरलो. कोण आहे आपल्यासोबत महाराज? परमात्म्याचं चिंतन करावं लागेल, परमात्म्याचं भजन करावं लागेल. जन्म देणाऱ्या मायबापाला विसरू नका, मरणाला विसरू नका, देवाला विसरू नका. देवाला का विसरायचं नाही सांगू तुम्हाला. अरे ज्याने हे विश्व निर्माण केलंय, तुम्हाला मला मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, अनमोल किमतीचं शरीर देवाने तुमच्या हातात दिलंय, म्हणून त्याला विसरू नका. जेने हा जीव दिला, दान शब्दाखाली अंडरलाईन करा. खोटं वाटायचं असेल तर एक काम करा, तुम्हाला लिव्हर आहेत, किडनी आहेत, हे सगळं किडनी ट्रान्सफर करायचं असेल तर किती पैसे लागतात दवाखान्याचा? लिव्हर आहेत, किडनी आहेत, हात आहे, पाय आहे, कान आहे, नाक आहे, डोळा आहेत. कानाचा पडदा जर फाटला असेल तर पडदा टाकायचा म्हटल्यानंतर तुम्हाला 5-50 हजार रुपये लागून जातात. डोळ्याचा नैसा पडदा बाजूला करायचा म्हणलं तर 60-70 हजार रुपये लागून जातात. साधं तुमच्या डोक्याला जर गाठ आली, ब्रेन ट्युमर जर झाला तर कित्येक लोक कॅन्सर रुपये मरून गेलेत. अरे आपला पाय मोडला, पायामध्ये सळई टाकले, सळई टाकल्याच्या नंतर जी नैसर्गिकता देवाने दिलेली त्याच्यात बदल होत नाही का? जसा पहिला पाय तसा राहत नाही, जसा पहिला डोळा आहे तसा पहिला राहत नाही. एक किडनी जर तुम्ही ट्रान्सफर केली तर किडनी काय करते महाराज? रक्त शुद्ध करण्याचं काम करते. एखाद्या शरीरातून एखाद्या माणसाची जर किडनी गेली तर गेल्याच्या नंतर नवीन किडनी टाकायची असते. मला सांगा त्याला सुद्धा किती पैसे लागतात? अनमोल किमतीचं शरीर देवाने तुमच्या हातात दिला. आमचा एक चुलता भाऊ आहे, चुलत आहे.
काय झालं, भरपूर गडगंज श्रीमंती आहेत, भरपूर पैसा आहेत, पण आळंदी पंढरीची वारी नित्या नाहीत. आजारी पडले, अशोक हॉस्पिटलला गेले, 3 दिवसाचं बिल त्यांनी 5 लाख रुपये काढलं डॉक्टरने. ज्यावेळेला माहीत झाला, मी म्हटलं दादा रडायला काय झालं, का रडू राहिले, पैशाची काय चिंता करता, आम्ही आहे ना. ते म्हणे गोरख पैसे नाही म्हणून जगत नाही रे, रडत नाही रे. 70 वर्षाचं वय झालं, 70 वर्षाच्या वयामध्ये आता मी दवाखान्यात आलो, 3 दिवसाचं बिल डॉक्टरने 5 लाख रुपये काढलं असं म्हणतात. 5 लाख रुपये जर बिल काढलं असेल भल्या माणसं, किती दिवसाचं, 3 दिवसाचं 5 लाख रुपये बिल. मग रडायला काय झालं. आमचा चुलता गुडघ्यामध्ये डोकं घालून ढोरासारखा रडत होता. आम्ही विचारलं काका रडू नका, रडायला काय झालं. ते म्हणे सांगितलं महाराज अरे तू फिरत असेल भरपूर कीर्तन करत असताना, पण 70 वर्षाचं वय आहे, या 70 वर्षाच्या वयापर्यंत मला भगवान पांडुरंगाने सांभाळलंय, 1 रुपया देखील घेतला नाही. पण या दवाखान्यात आलो, 3 दिवसाचं बिल 5 लाख रुपये काढलंय. पैसा नाही म्हणून रडत नाही, जगाच्या मालकाने आतापर्यंत किती चांगलं सांभाळलंय, माझ्या पायामध्ये काटा सुद्धा मोडू दिला नाही. त्या देवाचे उपकार आपण मानायला नको, मानलेच पाहिजे आपण. म्हणून देवाला विसरायचं नाही, एक मरणाला विसरायचं नाही. स्वभावता माणसं मरणाला विसरतात. कार्तिक महाराज तुकाराम महाराज म्हणतायत, काही विसरली मरण बापुडे, काही असे गोडी लागली से. काही विसरले मरण बापुडे, काही असे गोडी लागली से. काही विसरली मरण बापुडे, काही विसरली मरण बापुडी. स्वभावता माणसं मरणाला विसरतात. कोणी आपल्या सोबत येतं, धन भूमीत आहे, पशु गोट्यात आहे, बायको दारात आहे, जन स्मशानात आहे, आपला देह चितेत आहे, कर्मानुसार माणसाला गती आहेत. कोण आपल्या सोबत येतं मला सांगा ना. आमच्या नामदेव महाराजांनी फार मोठा सल्ला दिला. नामदेव महाराज म्हणतायत, देहगृहीची कामिनी तिथं रायले भुवनी, मी जळतसे स्मशानी, अगनी सवे एकला एकला. नवमास गर्भवासी, कष्ट झाले त्या मातेसी. नवमास गर्भवासी, कष्ट झाले त्या मातेसी. कोणी आपल्या सोबत येत नाही महाराज, कोण येत. अरे घरामध्ये माणसं जर मरून पडले तर लोक आपल्याला घराच्या बाहेर काढतात. कोटीचा बंगला असू द्या, लाखाचं बाथरूम असू द्या, घराला झुंबर टांगलेला असू द्या, मखमली गालीच्या असू द्या, तोंड दिसेल अशी फरची असू द्या, पण माणूस मेल्याच्या नंतर घरातल्या मंडळीची गडबड, पाहुणे मंडळीची गडबड घराच्या बाहेर काढा. काढा काढा म्हणती झाला भूमी बार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी बार. काढा काढा म्हणती आता जडभूमी बार, काढा काढा म्हणती आता जडभूमी भार. स्वजन स्वजन स्वगत्र सारी करती विचार, श्री झाली वैरी निशाण. जन स्वगत्र सारी करीती विचार, आणि गुरुजी निशाण. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. किती दिवस घरात ठेवतात मला सांगा ना. माणसाची ज्यावेळेला प्राणज्योत मालवल्या जाते, किती दिवस घरामध्ये ठेवतात आपल्याला. काहीच ठेवत नाही महाराज. ज्या दिवशी शरीरातला राम निघून गेला का शरीर मात्र पिंजऱ्यासारखं खाली पडलेलं आहे. शरीर खाली पडलेलं आहे. कोण आपल्याला सोडवत नाही राजा. काळ आपल्या सोबत राहतो. जवळचा मित्र जर तुमचा कोण असेल तर काळ आहे. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, घडी घडी काळ वाट याची पायी. घडी घडी काळ आपल्याला वाट पाहतोय. बैसला शेजारी काळ उषा, तो आपल्याला काळ आपल्याला खात राहतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती या अवकाश. कारे नागविषयी आयुष्य खातो काळ, दिवसे दिवस बळ क्षीण होते.
कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे समयासी सावध व्हावे. महाराज आपल्यासोबत काहीच येत नाही. ना पैसा येतो, ना बायको पोरं येतात, ना घरातले मंडळ येतात, ना पाहुणे रावळे येतात, ना मित्रमंडळ येतात. कोणी आपल्यासोबत येत नाही. तोंडातला घास तोंडात राहतो, हातातला घास हातात राहतो, ताटातला घास ताटात राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, ग्रास गिळे सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रास गिळे सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. अरे क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास गिळे सत्ता नाही हाती. आपल्या हातात काहीच नाही महाराज. लोकांना वाटत असेल आमच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर गडगंज श्रीमंती आहेत, मग आम्ही त्याच्या जोरावर यमाला परत पाठवू. असं जर असतं महाराज, पैशावर जर यम परत गेला असता तर या महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले माणसं मरून पडले नसते. आज वारकरी क्षेत्रातील मंडळी सुद्धा मोठी मोठी माणसं गेले, राजकीय क्षेत्रातील सुद्धा मोठी मोठी माणसं गेलेत. तुम्हाला माहिती का, प्रमोदजी महाजन गेलेत, पैसा नव्हता. नव्हता का मला सांगा ना, होताच ना. गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले, पैसा नव्हता. सुषमा स्वराज गेले, पैसा नव्हता. आपले बाळासाहेब ठाकरे गेले, पैसा नव्हता. आर आबा गेले, पैसा नव्हता. विलासराव देशमुख गेले, पैसा नव्हता. आज आपला नेता गेला महाराज चांगला शेतकरी काही दिवसापूर्वी, आपले अजितदादा, पैसा नव्हता. अरे शरद पवारला कित्येक दिवसाचा कॅन्सर आहे, जगण्यासाठी किती प्रयत्न आहे मला सांगा. आपले सुद्धा जगण्यासाठी किती प्रयत्न चाललेत. अरे मानवता हॉस्पिटल 10 वर्षापूर्वी त्या हॉस्पिटलमध्ये कोणी नव्हतं. कॅन्सरला बेड सुद्धा भेटत नाही आता पेशंटला. का? मरणाच्या दारात आहे, काळाच्या जबड्यात आहेत, तरी माणसं चांगले जगत नाही. रस्त्यानं चाललं तर कधी भांडण आहे, कधी दंगा आहे, कधी मस्ती आहे, कधी दगडफेक आहे. काही समाज जागेवर राहिला. अरे शिजरशिवाय बाळाचा जन्म नाही, व्हेंटिलेटर शिवाय माणसाचं मरण नाही आहे. एवढ्याही वाईट काळात जगून सुद्धा आपण सुधारायला तयार नाही आहे. का? मरणाच्या दारात आहेत. अरे एखाद्या पाहुण्याला जर सोडायला गेलो तर आमच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. पाहुण्याला जर सोडायला गेल्यानंतर आमच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. आता स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर सुद्धा माणसाच्या डोळ्याला धारा नाहीत, खरंच धारा नाहीत. अश्रू सुद्धा इतके पोरके झालेत. मरणाच्या दारात आहे. आपण काय जगतो महाराज? नाही. देख तेरी संसार की हालत क्या होगा भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. आया था मैं बड़ा बेढंगा, आदमी बना लफंगा. आया था मैं बड़ा बेढंगा, आदमी बना लफंगा. कहीं पे झगड़ा कहीं पे दंगा, नाच रहा नर होकर नंगा. चला और कपट की हाथों अपना बेचरा ईमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, न बदला रे आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. धन देवोनी कोडी, काळ घेतल्यान सोडी. महाराज म्हणतात धन देवोनी कोडी, काळ घेतल्यान पैसा आहेत. तुकाराम महाराज म्हणतात मग तेथे न चले काही सत्ता. अरे भाड्यानं दिलेलं घर आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. भाड्यानं दिलेलं घर आहे. भल्या माणसं, कधीतरी एक दिवस आपल्याला खाली करायचं आहे. इतकं चांगलं जगा, इतकं मस्त जगा, इतकं चांगलं छान जगा की नाथ महाराज म्हणतात जगायचं असेल तर कसं जगा.
एक उदाहरण देऊन सांगतात, पण ते उदाहरण कशाचं देत आहेत तुम्हाला माहिती आहे? पक्षाचं उदाहरण देत आहेत. शोकांतिका ही आहे कार्तिक महाराज, माणसाला सावध करण्यासाठी पशुपशवादिकांची उदाहरणं द्यावा लागतात आणि मग माणसं सावध होतात. अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते. जे काबुतोनिया राती, जे काबुतोनी राहती, जे काबुतोनिया राहते, जे काबुतोनिया राहते, ओ जे काबुतोनिया राहती, जे काबुतोनिया राहती, जे काबुतोनिया राहते, जे काबुतोनिया राहते. ओ तैसे आतारे संसारी, तैसे आतारे संसारी, तैसे आतारे संसारी, तैसे आतारे संसारी. हो महाराज म्हणतात बाबा, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. महाराज म्हणतात बाबा, पक्षासारखं राहा. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनी राहते. महाराज म्हणतात बाबा, पक्षासारखं राहा. पक्षी जगायला चांगले आहेत, माणसं जगायला चांगले नाहीत. उदाहरण म्हणून सांगेल, एक चिमणी चोचीनं पाणी होती आग लागलेल्या जंगलाला. आग लागलेल्या जंगलाला चिमणी चोचीनं पाणी ओतत होती. तिच्या काही सख्यांना विचारलं, का ग चिवताई, तू चोचीनं पाणी थेंब 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 पाणी या आग लागलेल्या जंगलाला ओतते, तुझ्या चोचीतल्या पाण्याने काय आग लागल्या जंगलाची आग काय विझणार आहे का? त्या चिवताईने इतकं सुंदर उत्तर दिलं सोपान महाराज. ती चिवताई म्हणते, हे सख्यांनो, अरे आग लागलेला जंगल आहे, त्याची आग विजावं म्हणून पाणी ओतत नाहीये. आग लागलेला जंगलाचा ज्यावेळा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल, आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. म्हणून माझं मत असं, इतकं चांगलं जगा, चांगल्या कार्याला सहकार्य करा, नाही तर तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला नरकाच्याच कुंडात आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्यवसाय, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. म्हणे सत्य कर्मा व्यवसाय, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. चांगल्या कर्माला सहकार्य करा, चांगलं जगा. जिवंत माणसाला सावध करण्याचा इशारा देण्यासाठी पशुपशवादिकांचे उदाहरण द्यावं लागतात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. पक्षासारखं राहा. उदाहरण म्हणून सांगू, या मायमावल्या आता बसलात, खेड्यातलं वातावरण पहा. एखादी मायमावली उंजळवर दाणी घेते, उंजळवर दाणी घेतल्याच्या नंतर दारामध्ये टाकते. दारामध्ये टाकल्याच्या नंतर पशुपशवादिक येतात, चिमण्या येतात. आल्याच्या नंतर एक एक दाणा उचलतात. एक एक दाणा उचलल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने
चिमण्या उचलतायत. पण विषय असा आहे, उंजळभर दाणे टाका, एक एक दाना चिमण्या उचलतात. त्या चिमण्या म्हणतात आता उंजळभर दाणे टाकले, आता आपले 50 दाणे शिल्लक राहिले बरं का. बाकीच्या चिमण्या त्यांच्या चर्चा करतात. 50 दाणे शिल्लक राहिले, 25 दाणे शिल्लक राहिले, 20 दाणे शिल्लक राहिले, आता 10 दाणे शिल्लक राहिले, आता 5 दाणे शिल्लक राहिले. आता दाणे संपले, आता आपल्या घरट्यात जायला अडचण नाही चोपदार महाराज. अरे पक्ष्यांना कळतं आपले दाणे किती शिल्लक राहिले, भल्या माणसं होते, माणसाला कळत नाही माणसाची शोकांतिका आहे. किती दाणे शिल्लक राहिले असं जर मी तुम्हाला विचारलं चोपदार, तर तुमचं काय उत्तर येईल बरं? विनेकरी किती दाणे शिल्लक राहिले? असंच काल म्हणलं किती दाणे शिल्लक राहते, म्हणजे अजून 5-6 गोणे आहे म्हणलं, ते टाकून माझ्या गाडीत. मग अरे हे दाणे शिल्लक नाही, अंगणात टाकलेले दाणे जसे पक्षाला कळतात तसं आयुष्याचे दाणे किती शिल्लक राहिले माहित नाही. तुकाराम महाराज म्हणतात जडी बुड बुडे देखता देखता, जडी बुड बुडे देखता देखता, क्षणन लागता दिसे नासे, क्षणन लागता दिसे नासे, तैसा संसार पाहता पाहता, तैसा संसार पाहता पाहता, जळी बुडबुडे देखता देखता. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की पाण्यावरचा बुडबुडा ज्यावेळा, आता तुमच्या शेजारी गोदावरी गंगा वाहते, गंगा वाहत असताना एखादा दगड घ्यायचा, पाण्यामध्ये टाकायचा, वरती बुडबुडे येतात. त्या बुडबुड्यांना विचारायचं, हे बुडबुड्यानं तुमचं जीवन किती वेळाचं आहे? त्यांचं उत्तर येईल, अरे क्षणात नाहीसं होतं भल्या माणसा. असं काय करतो? जडी बुडबुडे देखता देखता, क्षणन लागता दिसेनासे, तसंच आहे तैसा हा संसार पाहता पाहता. पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं जीवन आहे भल्या माणसो, आपण सावध व्हायला नको. गारुड्याच्या खेळासारखं जर जीवन असेल, आणि पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं जीवन असेल, आणि पक्षासारखं जर जीवन असेल, वस्तीकारासारखं जर जीवन असेल, तर माणसाने किती चांगलं राहायला पाहिजे. पक्षी अंगणे उतरती ते का गुंतोनी राहती. सावध करतायत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज. भजन करा, परमार्थ करा, शेवट तो भला माझा भोगोड झाला. एखाद्या घरामध्ये जर पितृदोष असेल ना, आपल्या शेजारी त्र्यंबक जवळ आहेत, नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प दोष आहे, घरामध्ये लग्न जमत नाही, भावाभावाचे भांडणं होत आहेत, काय करावं लागेल? ब्राह्मण काका म्हणतात पितृदोष. या समाजामध्ये आपल्या सगट, आमच्या सगट, आपण जे आहोत ना 70% पितृदोषामध्ये, माझ्या सगट. याचं कारण तुम्हाला माहिती आहे, जुन्या काळामध्ये लोक श्राद्ध घालत नव्हते, जुन्या काळामध्ये दशक्रिया होत नव्हत्या, जुन्या काळामध्ये कावळ्याची वाट पाहत नव्हते. ते पूर्वज आहेत, ते आपल्याला आज आहा कटकटा त्यांची करीती पितर आपल्याला त्रास देत आहेत. म्हणून आता चांगलं चाललंय, श्राद्ध चाललंय, दशक्रिया चालली, महिने चालले, सगळं व्यवस्थित आहे, पण पाठीमागचे पूर्वज आपल्याला त्रास देतात. पण पितृदोष घालवण्याचं साधन फक्त एकच आहे, ते म्हणजे नामस्मरण. लोक तिथं जातात त्या त्र्यंबकेश्वरला, अरे त्यांचेच पोरं सुईचे नाही, तुम्हाला काय पिंडदान आहे? असं काय करता तुम्ही? अरे अन्नदान, पिंडदान, वस्त्रदान, ज्ञानदान, द्रव्यदान. आज त्र्यंबक काकाला या लोकांची यात्रा सोडून निज धामाला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. आणि श्रद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहोत. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांकडे जातात आणि माऊलीला विचारतात, माऊली आपल्या वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आपले पूर्वज मुक्ती मिळेल का नाही मला माहित नाही, पण आज आपण काय केलं पाहिजे हो माऊली, सांगा ना. त्यावेळेला माऊली म्हणतायत, निवृत्ती दादा, सोम सूर्यादी ग्रहणे करिता ती पारावणे, की माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्यावेळेला घरातली व्यक्ती निघून जाते, ज्या दिवशी श्राद्ध येतं, ती आपल्या जीवनातील इतकी मोठी पर्वणी आहे. म्हणजे आज त्र्यंबक काकाच्या जीवनामध्ये श्राद्ध आलंय, अतिश्रद्धेनं केलं जातं, त्याला श्राद्ध असं म्हणतायत. बरं, हे जर आपण केलं तर तुकाराम महाराज म्हणतायत, तयाचा हरी वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरी वाटे देवा, तयाचा हरी हो. कुडी कन्या
म्हणतात कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा रेक वाटे देवा. म्हणून श्राद्ध घातलं पाहिजे बरं का, श्राद्ध घातलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात मी सुद्धा घातलंय, मी सुद्धा पिंडदान केलंय, पण तुम्ही ज्या पद्धतीनं करताय त्या पद्धतीनं मी केलेलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात पिंड पदावरी दिला पोलिया करी, पिंड पदावरी दिला पोलिया करी, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, पिकले पितरांचे ऋण, माझे झाले गयावर जन, पितृत्वाचे ऋण. माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. अण्णाचा आवाज खूपच चांगला आहे हा. वा अण्णासाठी टाळी वाजवा. अरे काय साधे साधे भजने आहेत महाराज. काय असतं माहिती का, तुमच्यासारखे क्षत्र म्हणजे अण्णासारखी माणसं सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये असली पाहिजे. अरे तुम्ही एवढं असताना सुद्धा परमार्थामध्ये आहेत. आमच्या भागामध्ये बुटं घालून लोक जेवतात. मी त्यांना म्हणत राहतो आता तुम्ही फक्त बुटात खायचे राहिले. इतकं चांगलं वातावरण आहे. आणि हे जे करंजगावकर भजनी मंडळ आहेत माझ्या फार आवडीचं भजनी मंडळ आहेत. आमचे चापडगावकर भजनी मंडळ या ठिकाणी भाऊसाहेब भाऊच्या माध्यमातून येण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. आमच्या ते रंबाजी बाबाच्या दिंडीमध्ये त्र्यंबकेश्वरला असतात, आम्ही सगळे दिंडीमध्ये चालतो. खऱ्या अर्थाने येण्याचं सौभाग्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं हे माझं परमभाग्य समजतो. आणि खऱ्या अर्थाने नाशिक जिल्हा हा सदन जिल्हा आहे, बरोबर आहे की नाही. आमचे संजीव भाऊ आलेत, विजीभाऊ आलेत, आमचे हरिभक्तीपरायण आमचे दारडे पाटील या ठिकाणी, विश्वनाथ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहात. खरं पाहिलं तर नाशिक जिल्हा इतका सदन आहे. अण्णा नाशिक जिल्हा सोडून आम्हाला वाटतच नाही आम्ही कीर्तनाला कुठं बाहेर गेलं पाहिजे म्हणून. परवाच्या दिवशी वर्ध्याला गेलो आणि कमी पॅकेटात घरी आलो. अरे म्हटलं नाशिक जिल्हा सोडलाच नाही पाहिजे, आता लक्षात आलं माझ्या. मी त्यांना म्हणलं मराठवाड्याचं गाणं फार सुंदर आहे, विदर्भाचं राहणं फार सुंदर आहे, खानदेशचं खाणं फार सुंदर आहे, पण नाशिकचं देणं अगदी चांगलं आहे. मराठवाड्याचं गाणं आहे, विदर्भाचं राहणं आहे, खानदेशचं खाणं आहे, नाशिकचं देणं आहेत. म्हणून पहा आमच्या इकडं म्हशीचा व्यापारी सुद्धा कीर्तनकार झाला. पण इकडं काही खरं नाही बाबा, तुमच्याकडे बरं आहे. मला भल्या माणसा असे तुझ्यासारखे म्हशीचे व्यापारी कीर्तनकार झाले, आमच्यासारखे अभ्यासू कीर्तनकारांनी काय करायचं. ते म्हणे महाराज का इकडं म्हणजे असं म्हणा का पैसा टाकायची गरज नाही ना, तिथं गेलं की लगेच लोक मोजून देतात. अरे याच्यासाठी नाही कीर्तनकार झालं पाहिजे भल्या माणसा. आम्ही जे कीर्तनकार झालो ना, आमची चौथी पिढी विजू भाऊ, संजीव भाऊ, विश्वनाथ भाऊ यांना माहिती आहेत. आमच्या आजोबाने निवृत्तीनाथाच्या रथाला बैल 14 वर्ष दिले. किती? 14 वर्ष. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर. म्हणून शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी, त्याच्याशिवाय होत नाही. काही काही कीर्तनकार पाहिले मागच्या पिढीत माळ सुद्धा नव्हती, किलो मटण विकत होते, किलो, ते सुद्धा कीर्तनकार झाले. वारकरी संप्रदायाने स्वीकारलंय, पण कीर्तनकाराने काय करावं. नाथ महाराज म्हणतात सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे, सगुण चरित्रे परम पवित्रे. महाराज बाबा असं जे भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनकारांनी काय करावं. वेद शास्त्र आणि संत याच्या विचाराच्या आधाराने समाजाचे मन शब्दाच्या हातात घ्यायचे आणि पांडुरंगाकडे घेऊन जाण्याचं काम कीर्तनकाराने करावं. नरकात जाण्याचं काम कीर्तनकाराने करू नये. मी नेहमी सांगत राहतो, गायीनं जर शेण खाली टाकलं तर शेण सुद्धा माती घेऊन उठतं, तसं कीर्तन सुद्धा काहीतरी घेऊन उठलं पाहिजे. कीर्तन जर काहीच घेऊन उठत नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात गाईचं शेण बरं इतकं चांगलं असावं महाराज का देवाने आपल्याला अनमोल किमतीचं शरीर दिलं. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बादिकेचा, देवी दिला देह भजना गोमटा. देवाने अनमोल किमतीचं शरीर तुमच्या हातामध्ये दिलंय फक्त भजन करण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात
पिंड पदावरी दिला पोलिया करी माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण माझे झाले पितरांचे ऋण पेटण्यासाठी हा विधी बर का किती गोड आहे. माझे झाले गयावर जन गयेला जाऊन श्राद्ध घालावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात जे गयेला जाऊन श्राद्ध घालायचं होतं ते थांबलं ते घालायची गरज नाही. तसं आज पिंडदान आहेत. आज त्र्यंबक काकाच्या निमित्ताने पिंडदान द्रव्यदान वस्त्रदान ज्ञानदान अन्नदान आज जाणाऱ्या जीवाला तृप्ती या पाचही दानाने भेटते. पण इथं ही मंडळी काय 50,000चा कीर्तनकार आणू शकले नसते का? काल एका कीर्तनकाराला मी फोन केला बरं का अण्णा. फोन केल्याच्या नंतर आम्ही म्हटलं महाराज आम्ही येवल्याहून बोलतो आम्हाला तारीख पाहिजे. म्हणे कशा निमित्ताने? मला आमचे एक चुलत चुलते चांगले श्रीमंत होते तुमची तारीख पाहिजे. त्यांनी सांगितलं 65,000 असतील तर महाराज सांगा नाहीतर नका सांगू. अहो म्हटलं आम्ही महाराज नाशिक जिल्ह्यातून बोलतो. नाशिक जिल्हा आहे म्हणूनच 20,000 वाढवा सांगितले. मला ही कुठली पद्धत चुकीची. काय झालं महाराष्ट्रामध्ये असा एक जिल्हा नाशिक जिल्हा का तो सगळ्यांना देतो. तो भेदभाव करत नाही. तो तालुक्यातला असो नाही तर बाहेर तालुक्यातला असो नाही तर बाहेर जिल्ह्यातला असो नाही परप्रांतातला असो वारकरी संप्रदायाला नाशिक जिल्ह्याने जेवढा सजवलाय तेवढा कोणत्याच जिल्ह्याने सजवलेला नाही. इतका नाशिक जिल्हा सदन आहे. पण आपलं काय झालं माहितीये का महाराज ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा असं काहीतरी म्हण आहे जुनी नाही का. आपल्याकडे भरपूर चांगले चांगले कीर्तनकार नाशिक जगन्नाथ अण्णा पवारांसारखे नाशिक जिल्ह्यात कीर्तनकार झाले का नाही. लवितकर अण्णांसारखे कीर्तनकार महाराष्ट्रात आहे की नाही. आपल्या नाशिक जिल्ह्यात माधव बाबा गुल्यांसारखे आहे की नाही. तुकाराम बाबा जेऊरकरांसारखे आहे की नाही. चांगले चांगले कीर्तनकार आपल्या भागात आहे पण लोक स्वीकारत नाही ना. अलीकडच्या कीर्तनकाराला ब्रह्मशब्द एक आमचा कीर्तनकार आहे प्रसिद्ध कीर्तनकार आहे त्याला मी वैवरती ब्रह्मशब्द काढायला लावला. ब्रह्मशब्द लक्षात येतो ना. ब्रह्मशब्द त्याला वहीवर काढायला लावला. तो मला काय म्हटला माहिती का ए गोरख बुवा मला आहे का हाला मग एवढं तरी सांग भल्या माझा तुझ्या तारखा प्या की महिना 2 महिन्यात तुला ब्रह्मशब्द सुद्धा काढता येणार तरी तुझ्या तारखा प्या काय असं काय करतो रे. समाजामध्ये कीर्तनकाराने ज्याचं दुकान मानलं की त्याचं गिऱ्हाईक तयार आहे. मी नेहमी सांगत राहतो साप विक्री जरी दुकानदाराने कीर्तनकाराने दुकान टाकलं ना तरी चालेल बरं का. लोक म्हणतील घे घे येईल दुसऱ्याच्या घरात सोडायला काम. असे लोक आहे महाराज. समाज आहे समाजाचा काय विचार करतात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहते. महाराज पक्षी दारात आल्यानंतर ते थांबत नाही हो. दारात आल्यानंतर थांबत नाही. तसंच या मृत्यू लोकांमध्ये राहायचं अभंगाचं दुसरं तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दोरी. जोपर्यंत प्रारब्ध तुम्हाला ठेवील तसं या मृत्यू लोकांमध्ये राहिलं पाहिजे. जसं प्रारब्ध ठेवील तसं राहा. कसं राहायचं नाथ महाराज म्हणतात पक्षी अंगणे उतरती ते का गुंतोनी राहती
तैसे असावे संसारी, तसे या मृत्यू लोकामध्ये राहिलं पाहिजे. जोरी प्राचनाची दुरी, जसं प्रारब्ध ठेवील तसं राहिलं पाहिजे. प्रारब्ध कशाला म्हणतात तुम्हाला सांगू का? दलिंदर चले समंदर भाग्य निकले सात. दलिंदर आणि सिकंदर जो प्रारब्धाने कधी दैवाधीन असतो कधी नसतो. ज्याच्या कपाळावरती लिहिलेलं असतं पण त्यालाच कळत नाही, त्याला दैवाधीन म्हणतात. आणि एक दलिंदर आहे, कधी देवाचं भजन नाही, कधी वारी नाही, कधी सत्संग नाही, चांगलं भजन नाही, चांगल्या संगतीत नाही, त्याला दलिंदर म्हणतात. दलिंदर चले समंदर भाग्य निकले सात. बरोबर का? दलिंदर चले समंदर भाग्य निकले सात. मोती मिळवण्यासाठी चालला होता. मोती कुठे भेटतात बरं? समुद्रात. दलिंदर चले समंदर भाग्य निकले सात, मोती के लिए डुबकी लगाए शंख लगे हाथ. दलिंदर चले समंदर भाग्य निकले सात, मोती के लिए डुबकी लगाए शंख लगे हाथ. पर सिकंदर माणूस आहे, त्याला म्हणतात त्याच्या नशिबात काहीही केलं. लोक म्हणतात ना, अरे काय बाबा त्यांनी लात मारेल तिथं काय करेल तो? पाणी काढेल. हो, सिकंदर चले टट्टी को. टट्टी को म्हणजे समजतं ना, टॉयलेटला. सिकंदर चले टट्टी को लोटा लिए साथ. सिकंदर चले टट्टी को लोटा लिए साथ, पानी के लिए डुबकी लगाए और शंख लगे मोती लगे हात. अगोदर शंख लागले, आता मोती लागले. पण हा शंख मोती मिळवण्यासाठी चालला होता, पण हातामध्ये काय आलं? शंख आले. पण हा सिकंदर टॉयलेटला चालला होता. टॉयलेटला जाता जाता पाण्यामध्ये एक लोटा बुडवला आणि हातात काय आलो? मोती लगे हात. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन है, हे तो प्रारब्धाधीन है, हे तो प्रारब्धाधीन है. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. याला प्रारब्ध म्हणतायत. आणि प्रयत्न कशाला म्हणतात सांगू का? तुमच्याकडे नदीच्या कडाला मंदिर आहे का एखादं दगडाचं? हेमाडपंथी शिवालय नदीच्या कडाला आहेत ना, गोदावरीच्या कडाला. त्या मंदिराकडे जर तुम्ही गेलेत, चोपदार, त्याच्यावरती एक पिंपळ उगलेला आहे, पाहिला का? आहे. तुमच्या गावचं मला कसं काय सगळं माहिती? पिंपळ उगलेला आहे. त्या पिंपळाला विचारा, का रे आता तर थोड्या दिवसात वैशाख महिना आहे, वैशाख महिन्यामध्ये सुद्धा एवढा गाड तू हिरवाने डेवलाने डोलदार डोलतो, तुला पाणी घालायला मंदिरातला पुजारी येतो का करंजगावचा एखादा कार्यकर्ता? तो पिंपळ म्हणतो, बाबा मला पाणी घालायला कोणीच येत नाही, पण माझ्या ह्या मुळ्यात ना खडकाला छेदत 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 ओले मुळा बेदी कणकाती अंग, अभ्यासाची जाग कार्यस्थिती, अभ्यासाची जाग कार्यस्थिती, अभ्यासाची जाग कार्यस्थिती. ओले मुळा बेदी कणकाती अंग, अभ्यासाची जाग कार्यस्थिती, अभ्यासाची जाग कार्यस्थिती, अभ्यासाची जाग त्या पिंपळाच्या मुळ्या दगडाला छेदत छेदत खडकाला छेदत छेदत जमिनीपर्यंत जात आहेत. एवढे प्रयत्न एखाद्याच्या जीवनामध्ये असले पाहिजे, याला प्रयत्न म्हणतायत, त्याला प्रारब्ध म्हणतायत. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, तैसे असावे संसारी जोरे. सावध करतायत महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा प्रत्येकाने सावध झालं पाहिजे. आम्ही महाराजाला विचारू, महाराज आम्हाला सावध करता, पण तुम्ही झालेत का सावध? तुकाराम महाराज म्हणतात, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण, जेते वैष्णवांचे बार जे जे कार गरज तसे. महाराज म्हणतात, मी सावध झालो बाबा. मी जसं सावध झालो तुम्ही सुद्धा सावध व्हा. रामदास स्वामींना आम्ही विचारू, महाराज तुम्ही सावध झाले का? रामदास स्वामी तुम्हाला आम्हाला सावध करतात. रामदास स्वामी म्हणतात, बाबा सावध व्हा. लग्नामध्ये सुद्धा आपण पाहतो की नाही, याच मंडपामध्ये आपण किती लोकांचे लग्न लावले असते. आवाज येतो कानावर, सावधान गंगा सिंधू सरस्वतीच यमुना. हे म्हणतात आवाज दिला बरं का तू फक्त चांगला. लग्न म्हणले आवडतं, लग्न झालंय का तुझं? त्याच्यामुळे तू आवाज येतो. गंगा सिंधू
सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमन्वती वेदिका. बाहेरचे लोक म्हणतील अरे आपण श्रद्धाला आलो इथं तर लग्न लागून राहिलं, नेमकं चुकला तर नाही लोणचा. अरे रामदास स्वामीच्या कानावर हे शब्द पडले, रामदास स्वामी लग्नातून पळून गेले. शुकाचार्यांचे वडील आवाज येतात, हे शुका बाहेर आहे. शुकाचार्य बाहेर येत नाही, शुकाचार्याचे वडील म्हणता बाहेर आहे. शुकाचार्य बाहेर आले. सोपन देवा कसे आले? ब्राह्मणाचे पोर एक खेळायासी व्याले, 12 वर्ष लपाले. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पडून गेले रे. रामदास स्वामी सावध करतात बरं आपल्याला. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य. अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 20 मध्ये अजून 10 टाका, किती होतात? 30 वर्ष 30 होती. महाराज म्हणतात बाबा 30 वर्ष झाली. पुत्रदारा मागे फिरते. महाराज म्हणतात पुत्रदारा मागे फिरते. त्याच्यामध्ये अजून 10 टाका, 40 होते. वर्ष 40 झाली, डोळा 40 आली. डोळ्यास भुरळ पडले, कैसे दूर आणि जवळे. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. वर्ष 50 होती, हलती दाताच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाटी, मग हाताली काठी. वस वस लागे पाठी, त्याला हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 17ची केली रचना, बसल्याने उठवेना. उठवेना चालवेना, मग तो कैसा दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. वर्ष 90 होती, पुत्रदारा मागे फिरती. महाराज म्हणतात सावध व्हा. याचं कारण आहे आपल्या जीवनामध्ये दुसरं काहीच येत नाही. येतं ते भजन. उदाहरण म्हणून सांगेल, धन भूमीत राहतं, पशु गोट्यात राहतात, बायको दारात राहते, जन स्मशानापर्यंत येतं, आपला देह चितेत जळतो. कर्मानुसार माणसाला गती मिळते. कर हरी भक्ती कर सोडविनया यमापासूनिया सोडविला यमा पासूनिया, सोडविला यमापासूनिया. कर हरी भक्ती भरलं केलं कामा, हरी भक्ती भरलं केलं कामा. कर हरी भक्ती भरलं केलं कामा, सोडविला यमापासूनिया, यमापासूनिया. यमाच्या तावडीतून भक्ती सोडवते. महाराज आपला कीर्तनाचा टाइम झाला. हो, तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. तू मेल्यावर ते तुझं घर गावाच्या बाहेर. गे 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 हरिनाम गे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तो रडतो टाई टाई.
पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी ऐक मानवा भाई तू राम नाम घे ऐक मानवा भाई तू राम नाम घे नरासारखा नरजन्माला आल्या संसारा नरासारखा नरजन्माला आल्या संसारा म्हणून घे 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 हरिनाम घे माया तारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया तारी सोडून दे दोष देऊन नशिबाला का घडतोच दाई दाय या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी ते गोड एवढे आम्ही साली म्हणलो पण एवढं वातावरण तयार झालं का हो? एवढं तुम्ही म्हटल्यावर झालं काय महाराज कोणामध्ये काय असेल सांगतायत मी राव मस्त आहे छान आहे घे 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 हरिनाम घे माया सारी या संसाराबाई काय या संसारामध्ये संसाराच्या तापे संसाराच्या तापे संसाराच्या तापे तापलो मी देवा संसाराच्या तापे संसाराच्या तापे संसाराच्या तापे तापलो मी देवा संसाराच्या तापे संसाराच्या तापे संसाराच्या तापे तापलो मी देवा संसाराच्या तापे संसाराच्या तापे संसाराच्या तापे संसाराच्या तापे संसाराच्या तापे तापलो मी देवा हरिताया सेवा कुटुंबाची मनवणे तुझे मनवणे तुझे मनवणे तुझे आठविले पाय मनवणे तुझे मनवणे तुझे मनवणे तुझे आठविले पाय काय या संसारात तुकाराम महाराज म्हणतात संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणवणे तुझे आठविले पाय येऊ माझी माय पांडुरंगे विठोबा कुमाई विठोबार कुमार हरी विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार हरी जय हरि जय 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 जय हरि हरि जय जय 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 हरि जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमाई जय हरि जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमारी जय जय विठोबा विठोबा रघुबाई महाराज म्हणतात बाबा या प्रपंचामध्ये कसं राहायचं एक पक्षाचा दृष्टांत देऊन सावध करतायत कदाचित तुका नाथ महाराजाला पक्षाचा दृष्टांत कमी वाटावा म्हणून तुकाराम महाराजांनी एका वस्तीकराचा दृष्टांत दिला वस्तीकर वस्त्याला प्रातकाळी उठून गेला एका जनार्दनी शरण ऐसे असता भयकवण तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दोरी
आज खरं पाहिलं तर त्र्यंबक काकाला हे लोकांची यात्रा सोडून निज धामाला जाऊन आपल्यातून एक जवळपास वर्ष पूर्ण झालं. आमचे विवेक भैया आणि धनंजय भैया यांच्या जीवनातील वडील नावाचं छत्र हरपलं. वडील गेल्याच्या नंतर घर असं सुनं सुनं वाटत राहतं. म्हणून त्र्यंबक काकाला या लोकांची यात्रा सोडत असताना हा परिवार मी तर असं म्हणतो विसरलाच नसेल. काय विसरायचा अधिकार आहे महाराज आपल्याला? वडील निघून गेल्याच्या नंतर ज्या दारातोंडी बापाची चप्पल असते ते घर असं भरल्यासारखं वाटतं. ज्या घरातून बाप नावाची चादर गेली का ते घर सुनं सुनं वाटतं. बाप नावाची चादर आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळी भविष्याची जाणीव करून देत राहते. वडील वडील राहतात, आई आई राहते. वडीलही मुलाला खांद्यावर घेत आहेत, आईही मुलाला कडेवर घेते. आई मुलाला कडेवर याच्यासाठी घेते जे मला भेटलंय ते माझ्या मुलाला भेटावं म्हणून आई मुलाला कडेवर घेते. बाप मुलाला खांद्यावर घेतो. आम्ही बापाला विचारलं की बाबा मुलाला खांद्यावर तुम्ही का घेता? त्यावेळा बापाने दिलेलं उत्तर आहे, बाप म्हणतो मला जे दिसलं नाही ना ते माझ्या मुलाला दिसावं. ही दूरची नजर बापाची असते महाराज. बाप बाप असतो, आई आई असते. बाप काबाड कष्ट करतो महाराज, इतका कष्ट करतो बाप. बाप आमच्या डोळ्यासमोर राहिला नाही. मुलाचं भावं भलं व्हावं, मुलाचं कल्याण व्हावं, मुलाचं चांगलं व्हावं याच्याकरता महाराज गाठी गाठीचं धोतर बाप नेसत असतो. जर्मलचं ताट आणि जर्मलचा तांब्या राहतो. लोकांच्या घरी रोजाने काम करतो, पण मुलाचे स्वप्न भले भले पाहतो. जसे मी गरिबीतले दिवस मी काढले ना तसे माझ्या मुलाने काढावं असं बापाची इच्छा नसते. बापाला असं वाटतं की आपले दिवस वाईट गेले पण मुलाचे दिवस चांगले गेले पाहिजे ही बापाची इच्छा असते. एखादं लग्न झालं, लग्नामध्ये जा, जेवण आंबट झालं, खरड झालं, तुरट झालं त्याची चिंता करू नका. पण एक पार्टाला जाऊन लग्नामध्ये भेटा, ते म्हणजे मुलीचे वडील. मुलीच्या वडिलांना भेटल्यानंतर एवढंच म्हणा, काका लग्न खूप चांगलं केलं गड्या. हा शब्द ऐकण्यासाठी त्यांनी आयुष्य पणाला लावलेलं असतं. तो बाप असतो. तुकाराम महाराज म्हणतात, बाप करी जोडी लेकुराचे ओडी, आपुले कुर्बानी वाळवणे, आपुले कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवो. अरे दिवाळीचा सण जर आला ना, दिवाळीचा सण आला टाळवाला, आईला 1 रुपया दे म्हणल्याच्या नंतर माय आम्हाला आठवते. 1 रुपया देणारी माय आपल्याला आठवते. पण संस्था चालकाच्या पाया पडतो लाख लाख रुपयाची बॅग घेऊन तो बाप आमच्या ध्यानामध्ये नाहीये. बाप बाप असतो. काबाड कष्ट करणारा बाप आमच्या ध्यानामध्ये नाहीये. दिवाळीचा सण आला, त्या बापाने सगळ्याला कपडे घेतले. बहिणीला लुगडं घेतलं, मुलीला लुगडं घेतलं, सगळ्या घरादाराला त्यांनी कपडे घेतले. पण भर दिवाळीला नवा ड्रेस अंगावरती न घालणारा बाप आमच्या ध्यानात नाही. अरे बापाच्या, तुमच्या आणि माझ्या बापाच्या बन्याला जे पडलेले थिगळ आहेत ना, ते बन्याला पडलेले छिद्र नाही दादा, मुलाच्या संसाराची फुली वाहता वाहता त्याच्या संसाराला पडलेले छिद्र आहेत. हा बाप आमच्या ध्यानात नाही आहे. अरे आपलाच काय बाप आपल्याला आठवेल. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले. जिजामाता जवळ जाते. जिजामाता म्हणते, राजा 32 मनाचं सिंहासन भेटलंय, राजभव्य पोशाख भेटलाय, नवरत्नाचे हार भेटले, जरीचा मुकुट भेटला. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर खाली उठतात, खाली उतरतायत, सोन्याचा मुकुट घेतायत, जिजामातेच्या चरण कमलावर ठेवतायत. जिजामातेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आई हा मुकुट पाहण्यासाठी माझा बाप शहाजी राजा जिवंत नाही, याचं काय करू? अरे जर छत्रपती शिवाजी महाराजाला जर बापाचं दुःख जर कळत असेल तर तुम्ही आम्ही का चिंता करू नये बापाची? बाप बाप असो. आज या घरातून त्र्यंबक काका गेले. त्र्यंबक काका गेल्याच्या नंतर तुम्हाला वाटत नाही का आम्हाला असा एकही दिवस गेला नसेल का त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलींना एकही दिवस गेला नसेल का त्यांना काकांची आठवण झाली नसेल? एक दिवस असा गेला नसेल. म्हणून आता वडील तर जीवनामधून निघून गेले, पण माझं मत असं आहे, आज त्यांच्या सिंधू मावशी शिल्लक आहेत, घरामध्ये आहेत. बाप गेल्याच्या नंतर असं म्हणत राहतात
आईच्या पदराखाली पोरं झाकून राहतात. आता वडील तर निघून गेले, पण राहिलेल्या आईची सेवा करा. वडिलांची सेवा आपल्याकडून झाली नसेल, पण आईची सुद्धा आपल्या सेवा जीवनामध्ये झाली पाहिजे. आमच्या हरिभक्तीपरायण भाऊसाहेब भाऊने सांगितलं, बाबासाहेब भाऊने, की महाराज भाऊसाहेब भाऊ बोलले की त्यांच्या प्रपंचामध्ये इतका सुंदर प्रपंच होता, इतका चांगला प्रपंच होता. दोनही मुलं चांगले प्रगतशील शेतकरी, स्वतः चांगले शेतकरी, गोविंदांना त्यांची व्याही आहेत, असा हा बराचसा परिचय त्यांनी करून दिला. एक वाक्य बोलून जाईल. बरेच श्रीमंत लोक बापाचं श्राद्ध घालायला तयार नसतात, कारण त्यांना संस्कार नसतात. मागे इंदूरची घटना आपण सर्वांनी ऐकली. आईला वारून 1 महिना झाला, वडिलांना जाऊन 20 दिवस झाले. त्या घरामधून शरीराची दुर्गंधी सुटली. शेवटी शरीर नासलं. मुलगा इंदोरला होता, 50 लाखाचं पॅकेज होतं. मुलाला गावकऱ्यांनी फोन केला, ए बाबा, तुझे आईवडील वारून 1 महिना झाला, शरीराची दुर्गंधी सुटली, घरामधून उचलायला सुद्धा कोणी तयार नाही. त्या मुलानं फोनवरती दिलंय उत्तर. तर म्हटला, ओ काका, एक काम करा, इकून गुगल पे फोन पे करतो, चंदनाच्या लाकडा जाळा, पण आम्हाला आमच्या आईवडिलांच्या देहावसानाला येणं अशक्य आहे. अरे, आई वडिलांच्या देहावसानाला जर एखाद्या मुलाचं येणं अशक्य असेल, तो काय मुलगाच कसला? तो मुलगा कसा? मुलाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे. जोपर्यंत आई वडील घरात आहे तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे. आणि मेल्यानंतर त्यांच्या नावाने श्राद्ध घातलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने दोनही मुलं अगदी वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक वेळ साधूचा शाप परवडेल, एक वेळ एखाद्या ऋषीचा शाप परवडेल, पण हात जोडून माझी विनंती आहे, जन्म देणाऱ्या मायबापाचा शाप कधीच परवडत नाही. 7 पिढ्या नरकात जातात, 7 पिढ्या. म्हणून ज्याच्या ज्याच्या वाट्याला आई वडील आले त्यांनी कंटाळा मानू नका. किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. बंगला गाडी गेली वाटणीत मोठ्याला, सुपीक शेतीची जागा मिळाली छोट्याला, घराजवळची बाग दिली धाकट्याला. किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. सगळे खुश झाले, बनवून करोडपती. आई वडील ही माझी मोठी संपत्ती. आई वडिलांचा आशीर्वाद येईल कामी अंती, काहीच कमी नाही हो माझ्या साठ्याला. किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. पंच जमले होते वाटणी करताना, आगीत तेल घालत होते आम्ही भांडताना, आम्ही उत्सुक होतो हिस्सा मागताना, त्यांना आनंद होतो तर घर विभागले दिसताना. आईचे दागिने सर्वांनी दिले छोट्याला. किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई. आम्हाला कोण सांभाळलेले दिशेने बघत होते बाबा आणि आई. आई बाबा आमच्याकडे चालायला कुणीच पुढे सरकलं नव्हतं. मला कळत नव्हतं माझ्या वाट्याला येईल की नाही. घराजवळची शेती दिली मोठ्याला. किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, माय बाप केवळ काशी, देणे न लावे तिरकासी, देणे न लावे तिरकासी, देणे न लावे तिरकासी, केवळ काशी, देणे न लावे तिरकासी, देणे न लावे तिरकासी, देणे न लावे जोपर्यंत घरामध्ये मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. मेल्यानंतर फोटोला नैवेद्य दाखवून माणसं परत येत नसतात, माणसं परत येत नसतात. म्हणून जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. आज ज्यांच्या विद्यमाने ही सेवा माझ्या पदरामध्ये पार पडली ते आमचे भाऊसाहेब भाऊ यांनी ही सेवा माझ्याकडे दिली. हे माझं परमभाग्य समजतो. मला काकांची सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं, हे माझं परमभाग्य समजतो. आपल्या गावातील संबंध भजनी मंडळ आहेत. संजीव भाऊ चापडगावून आले, विजू भाऊ आहेत, आमचे विश्वनाथ भाऊ आहेत. गावातील संबंध भजनी मंडळ आहेत. आमचे मृदुंगाचे महामेरू येवला तालुक्याचं भूषण, पूर्व भागाचं आमचे सोपानदेवा यांची उपस्थिती आहेत. चांदवड तालुक्याचं भूषण आमचे निलेश महाराज, सिन्नर तालुक्याचं भूषण आमचे कार्तिक महाराज. तुम्ही म्हणाला आमच्या निपाड तालुक्यात कोणीच नव्हतं का? तू तिकून घेऊन आला सगळे. निपाड तालुक्याची माणसं आता बागामुळे बिजी आहेत, त्याच्यामुळे ती फोन पण माझा उचलत नाही, म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आलेले सगळे आप्तेष्ट नाते दुःखांकी शोकाकुल परिवार, या परिवाराने दिलेली सेवा म्हणून झनकर परिवार आज वडिलांना मुकलेला आहेत. मी त्र्यंबक काकांना भगवान पांडुरंगाने चरणापाशी जागा द्यावी ही सदिच्छा खऱ्या अर्थाने व्यक्त करतो.
आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देत असताना बरं का गोविंदांना, आमची वारकरी शिक्षण संस्था आहे, आमच्या गावाजवळ आहे, पिंपरी म्हणून गाव आहे येवला तालुक्यात, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, कार्तिक महाराजाला. आमची वारकरी शिक्षण संस्था पूर्ण विनामूल्य आहे, पूर्ण विनामूल्य. आता विजू भाऊनी त्यांनी संजय भाऊनी टाळ्या वाजवल्या, पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का विश्वनाथ भाऊ, बोलायचंच आहे म्हणून तर मी बोलतोय. वारकरी शिक्षण संस्था विनामूल्य आहेत, पण तुम्ही म्हणाल विनामूल्य चालवता कशी? आम्ही विद्यार्थ्याची फी नाही, पण आमचे सोपान देवा तिथे असतात शिकवायला, पण विद्यार्थ्याची फी नाही. पण तुम्ही म्हणले कसं चालतं, कसं चालतं सांगतो मी. वर्षाच्या 365 दिवसाच्या आम्ही 300 पंक्ती घेण्याचा प्रयत्न केला आहे. 122 पंक्ती आमच्या झालेल्या आहेत, बाकीच्या पंक्ती शिल्लक आहेत. ज्या ज्या भाविकांना पंक्ती घ्यायच्या असतील त्यांनी 100% आमचे विश्वनाथ भाऊ, विजू भाऊ, संजय भाऊ, आमच्या अण्णा आहेत. आता मला माहिती आहे अण्णाची एक पंगत आम्ही घेणार म्हणजे घेणार आमच्या सप्त्याला, टेन्शनच नाही घ्यायचं. म्हणून आपण वडिलांच्या नावाने एक तर गोशाळेत दान दिलं पाहिजे, नाही तर वृद्धाश्रमात दान दिलं पाहिजे, नाही तर अनाथ आश्रमात दान दिलं पाहिजे. आपण अन्नदान द्यायचं असेल तर गोशाळेत द्या, द्रव्यदान द्यायचं असेल तर गोशाळेत द्या, वृद्धाश्रमात द्या, अनाथ आश्रमात द्या. ज्या वेळा तुम्ही अनाथ आश्रमामध्ये गेलात, चॉकलेटचे पुढे घेऊन जा. लहान लहान मुलं तुमच्याकडे पळत आले, चॉकलेटचे पुढे जर खाले तर समजून चालायचं का आमच्या बापाला स्वर्गाला गेले आमचं बाप. एखाद्या गोशाळेमध्ये गेलात, उसाचा टेलर पाहिला, गायीनं शेपटीचा गोंडा केला, हंबरत आली, तुमचा एक जरी ऊस गायीनं चाला आणि एक जरी चाऱ्याची पिंडी खाली तर समजून चालायची की आमच्या वडिलांना तृप्ती मिळाली. अन्नदान द्यायचं असेल तर अशा ठिकाणी द्या, द्रव्यदान द्यायचं असेल तर अशा ठिकाणी द्या, वस्त्रदान द्यायचं असेल तर अशा ठिकाणी द्या. म्हणून त्र्यंबक काकाच्या निमित्तानं आपण सगळेजण आबाल वृद्ध बालक बालिका टाळकरी मृदंग वादक तुम्ही सर्व देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, करविली तैशी केली कडगड वाकडे का नीट देव जाणे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा असं जर तुम्ही प्रपंचामध्ये राहिलात तर भीती बाळगायचं कारणच नाही. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी शरण, 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 शरण एका जनार्दनी शरण, शरण एका जनार्दनी शरण, ऐसे असता भय कवना, ऐसे असता भय कवना, से असावे संसार, ऐसे असावे संसारी, ऐसे असता
एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण तैशा सावी संसारी जोरी प्राचनाची दोरी करवली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धारण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवावतार धारण केले त्रैलोक्य पावन निवृत्ती नाथाचे चरणी शरणायका जनार्दनी शिवावतार धारण केले त्रैलोक्य पावन हा बोलिलेले गुरे वेडे वाकोडे उत्तरी राजमापरधमा नाही विचारिला अधिकार मी आपला राजमापरधमा कामले ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा राजमापरधमा राज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वामी निवृत्तीनाथ महाराज की जय. आमचे मामा कैलासवासी त्र्यंबक मुरलीधर धनकर यांना जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं. आयुष्यातून गेल्यानंतरही माणसाच्या आयुष्यातली जी पोकळी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. अशा पद्धतीने मामांच्या जाण्यानं आजही जी पोकळी या कुटुंबामध्ये निर्माण झाली ती कुठेही पूर्ण होत नाही. त्यांना या ठिकाणी जो त्यांच्या कीर्तनाच्या श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये महाराजांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन सेवा या ठिकाणी दिली. त्यांचं मी या करंजगावच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. हबप विनाभूषण श्री गोरख महाराज कुदळ पाटील यांचं करंजगावच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक शिवा पाटील गडाख हे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. उपस्थित शोकाकुलबंधू भगिनींनो, करंजगाव येथील प्रगतील शेतकरी कैलास त्र्यंबकराव मुरलीधर धनकर यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले. त्यांच्या पश्चात विवेक भैया आनंद धनंजय भैया असे 2 मुलं मुली पत्नी असा मोठा परिवार आहे. पण निसर्गाचा नेहमी जन्म आणि मृत्यू अडथळा त्याने त्या आपल्याला सोडून गेलेत. आपण सर्वांच्या नातेवाईकाच्या वतीने मी परमेश्वराला एक प्रार्थना करूया. पंढरपूरच्या पांडुरंगा की त्र्यंबक बाबांना तुझ्या पायाशी चांगली जागा दे, म्हणून आपण सगळ्या नातेवाईकांनी परमेश्वराला प्रार्थना करूया आणि त्र्यंबक बाबाच्या आत्म्यास चिर शांती लाभावी याच्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिट उभे राहावं आणि परमेश्वराला प्रार्थना करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो नेमज द्यावे पसाय दाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मेर्ती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाव विश्वस्वधर्म सूर्यभाव जो जे वांचिल तो ते लावो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांद्याळी अनभरतम मंडळी भेट तू दयावता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोल तेजे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांचन मारतंड जे तापईन हे सर्वाई सदा सज्जन स्वैर्यव तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तिने लोकी भजो आदि पुरुकी अखंडित आने ग्रंथोपजिवे विशेषी लोके दृष्टादृष्टविजय वा विजय एतमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान बसावो येणे वर ज्ञानदेव सुख्या झाला. ओम शांती शांती. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सब संतन की जय.